नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईच्या दिशेने निघालेल्या लॉंग मार्च संदर्भातली अपडेट. गिरीश महाजन यांच्यासोबत एक बैठक झाली, पण लॉंग मार्चवर तोडगा अजूनही निघालेला नाहीये. किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. किसान सभेच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं महाजनांचं म्हणणं आहे. किसान सभेसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. आदिवासी आणि शेतकऱ्यांसोबत आपण सातत्यानं संपर्कात असल्याचं महाजनांनी म्हटलं. किसान सभेच्या प्रत्येक मागणीवर चर्चा झाल्याचं महाजनांनी म्हटलंय. आदिवासी आणि शेतकरी जे मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्च घेऊन निघालेले आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, काय हवंय त्यांना सरकारकडून, यावर एक नजर टाकूया. या शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे की वन अधिकार आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करा. आदिवासी समाजासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. दुष्काळी भागामध्ये शेतीच्या ज्या सिंचन योजना आहेत त्या पूर्ण करा. ज्या रखडलेल्या आहेत, ज्या अजूनही पूर्णत्वास गेलेल्या नाही आहेत, त्या योजना पूर्ण करा. शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या. शेतीसाठी जो वीज पुरवठा असतो तो दिवसा मिळत नाही, अनेकदा रात्री मिळतो. त्यामुळे हा वीज पुरवठा अखंड असला पाहिजे. जो शेतमाल आम्ही तयार करतो त्या शेतमालाला हमी भाव द्या, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय नदीजोड प्रकल्प पूर्ण करा, जेणेकरून सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागतील आणि जमिनी सिंचनाखाली येतील. या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी मनोज डाळकर यांच्याकडनं. मनोज, बैठकीमध्ये काय झालं, तोडगा का निघू शकलेला नाहीये, पुढचा टप्पा काय असेल चर्चेचा? नक्कीच कविता मॅडम, आपण या ठिकाणी बघितलं तर लॉंग मार्च जो निघाला होता त्याचं शिष्टमंडळ आज मंत्रालयामध्ये आलेलं होतं आणि त्यांची बैठक आपण बघितलं तर सर्व मंत्र्यांबरोबर झालेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक तसंच अशोक उईके जे पालकमंत्री ते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांची 3 तास चर्चा झाली आहे. 3 तासानंतर आपण बैठकी संपन्न झालेली आहे आणि त्यांची गिरीश महाजन यांच्या बोलण्यानुसार आपण सकारात्मक चर्चा झालेली आहे. पण गावी त्यांचं असं म्हणणं आहे, जे शिष्टमंडळ त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री हे यावरती तोडगा काढत नाही, त्यावरती उत्तर देत नाही, त्यानंतर आमचा जो मोर्चा आहे तो सुरू राहणार आहे आणि जो आमचा तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी आमचा मोर्चा मुंबईला येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आम्ही पूर्णपणे मुंबईला येऊन जाऊ असं देखील या ठिकाणी गावितांनी म्हटलेलं आहे. पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत, कारण की या अगोदर देखील 3 ते 4 वेळा या ठिकाणी मोर्चा हा निघालेला होता, तेव्हा गिरीश महाजन यांनी त्यांच्या काही मागण्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी तो मोर्चा मागे घेतला होता. पण आता त्या त्यांच्या मूळ मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही. त्या आम्ही जो मोर्चा निघालेला आहे नाशिकवरून तो आम्ही मुंबईच्या दिशेने पुन्हा चालत ठेवा आणि जोपर्यंत मुख्यमंत्री यावरती सकारात्मक निर्णय देत नाही तोपर्यंत हा आम्ही मोर्चा असा सुरू ठेवणार असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि आपण आता जे शिष्टमंडळ आणि मंत्री गिरीश महाजन हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यांच्या वर्षा निवासस्थानी ही शिष्टमंडळ आणि मंत्री गिरीश महाजन हे भेट घेणार आहेत आणि यानंतर या भेटी दरम्यान मुख्यमंत्री काय निर्णय देतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं. कारण की आतापर्यंत त्यांच्या बैठक घेत झाल्या त्यावरती फक्त काही जे प्रश्न होते ते सोडवण्यात आलेले होते, पण जे मूळ प्रश्न होते ते या ठिकाणी मार्गी लावले गेलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या ठिकाणी काय निर्णय घेतात हे. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तोडगा अजूनही निघू शकलेला नाहीये. गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली, पण या बैठकीत तोडगा निघू शकलेला नाहीये. त्यामुळे किसान मोर्चाचे जे प्रतिनिधी आहेत आणि गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये काही तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र तोडगा निघाला नाही तर आपण मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च घेऊन येण्यावर या संघटनांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आदिवासी जे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, शेतकरी बांधव जे या मोर्चामध्ये सहभागी झाले ते सगळे ठाम आहेत.